मिळेल. तुमचं 12 नाही का? पण ठीक आहे ना. मॅच ऑन करा बालाजी स्पोर्ट्स. आपण आपली फिल्डिंग लावायची. प्रथम इंटरप्राइजेस कॅप्टन आयोजकांना संपर्क साधा आपण. ओके नो प्रॉब्लेम. सलामीवर आलेले आहेत बालाजी स्पोर्ट्स. आपण आपली गोलंदाजी सुरू करायची आहे आणि अगदी 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करा आपण, जेणेकरून वेळ जास्त वाया जाणार नाही या स्पर्धेचा. सर्वात प्रथम येणारा सचिन मला दिसत नाही आज बालाजी स्पोर्ट टीम संघामध्ये आहे. सर्वात पहिला कोणत्याही स्पर्धेमध्ये बघितलं ना सचिनची पहिली एंट्री असतो. आणि तुमचं 12 वाल्याने सचिन लक्षात घ्यायचं आपण. एक काल आपण एका वहीमध्ये आपण जेव्हा रन लिहायचो एका कालामध्ये, तशीच परिस्थिती होईल असं वाटतं या मॅच मध्ये. नावा कोणाची माहिती नाही ठाऊक. ठीक आहे चला मॅच ऑन करू आपण. कराले हेमंत आपण पाहतोय नो स्ट्रायकिंगला आणि स्ट्राईकला दक्ष चा मॅच ऑन. सुनील गोलंदाज. चला 3 नावं माहिती पडली. मॅच ऑन करा आपण. पंच गुणेश पाटील आणि स्क्वेअर लेग पंच संदीप पाटील सामन्याला सुरुवात होते. दक्ष स्ट्रायकिंग वर बाधोय. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक. नो स्ट्राईकला हेमंत कराले बाधो आपण फ्रॉम कोणगाव. आणि पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. आरके पाटील स्टँड एन कडून पहिला चेंडू अगदी लांब लचक रनअप पाहतोय गोलंदाजाचा आणि लेफ्ट आर्म फलंदाज दक्ष सज्ज होत आहे स्ट्रायकिंग वर. पहिला चेंडू. फायनली मॅच स्टार्ट. पहिला चेंडू क्लीन बोल्ट. दक्षचा विकेट मिळालेला आहे. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान. नवीन फलंदाज अर्जुन मैदानाच्या मध्ये आला. वॉल ऑफ भातवर करेश मात्रेंची उपस्थिती झालेली आहे. नम्र विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. काल फुल चांगला क्रिकेट पाहायला मिळाला भातवड बी संघाचा. आज देखील त्यांचा मॅच असावा, मात्र आपण या व्यासपीठावर आल्यात तर आपली उपस्थिती होणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या परिसरातील हा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण एक लोकप्रिय क्रीडांगण आहे आणि त्याला नाव रूप आणण्याचं काम आपल्या भातवडनेच केलेलं आहे. भातवड टेमघरपाडा ऐतिहासिक मैदान आहे. सुनील गोलंदाज. अर्जुन ब्लँक स्विंग खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच बॅट फिरली होती, मात्र त्याच्यावर आलेली ही पहिली एक धाव स्कोर कार्डवर लेग बायच्या स्वरूपात पाहतोय आपण. करेश मात्रे यांची उपस्थिती. एक चांगला खेळाडू म्हणून आपण नेहमी बघितलेला आहे आणि सकाळपासून आपण पाहतोय सागर तरे आपल्या सोबत आहेत. एक चांगला हिटर आहे भातवड टीम संघाचा. गोलंदाज सुनीलने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या 2 चेंडू टाकलेले आहेत आणि अगदी त्याच्या मनपसंत 2 चेंडू टाकलेले आहेत. पाहूया 2025 मध्ये कोणगावच्या ऐतिहासिक मैदानावर कोणगाव बिग बॅश मध्ये नक्कीच हेमंतने एका मॅच मध्ये 25,000 रुपये पटकवले होते. 3 षटकार लागोपाठ ठोकले होते आणि सामना जिंकून दिला होता. तोच खेळाडू सध्या स्ट्रायकिंग वर पाहतोय आपण हेमंत कराले. तोच खेळ पाहायला मिळेल का पाहूया. आणि असा ही ग्राउंड फेवरेटच आहे हेमंतचा. इथे देखील चांगल्या इनिंग्स जे आपण बघितल्यात. सुनील पुढचा चेंडू सन्मान केलाय.
चांगला पहिला चेंडू त्याने टाकला, त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय की कधी काय घडलं तिथं पाहूया आपण. पूर्णपणे बॅलन्स बिघडला होता फलंदाजाचा आणि अगदी थोडेसे स्लिप झाले तिथे आणि एस्टॅनवर ते लँड झाले. संदीप पाटील यांचं थोडंसं काम वाढवला गेला तिथे. असंही दुपारचं जेवण झालेलं आहे, काम करायला काय हरकत आहे. नाही उद्या त्यांना उपवास आहे, त्यांचा शनिवार फिक्स असतो. अरे स्पर्धा ठेवल्या तर मग ते 2 पैसे सोडायला लागतात बाहेरचे. संदीप जुकर असतील, संदीप पाटील असतील. वेलकम. ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट एडची सुविधा झालेली आहे, सुमित पाटील पिंपलघर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. दुर्वा एंटरप्राइजेस निशिकांत पाटील ओके ठीक आहे ओके. दीपेशला काय बोलायचं आहे? मला तरी संदीपला मेहनत झाली आहे थोडी, पण आजचा शुक्रवार आहे, जुम्माचा दिवस त्याचा फुकट गेलेला आहे, रिक्षा बंद आहे. सुनील गोलंदाजी करत आहे. पुढचा चेंडू चेंडू आपण पाहतो अगदी वेगाने टाकला होता आणि त्याच्यावर आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची तयारी आहे. नक्की काय चाललंय मैदानामध्ये? बालाजी स्पोर्ट टीम सरुलीपाडा टीम संघाचा आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट एक बॅचच्या स्वरूपात 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या 4 धावा 1/4 अशी ही मॅचची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. गुड बॉलिंग सुनील, चांगली गोलंदाजी करताना आपल्या अनुभवच वापर पूर्णपणे गोलंदाजी पादे पाहायला मिळते इथे. हळूहळू प्रेक्षक येणं सुरू झालेले आहे. स्वर्गीय श्यामने गॅलरीमध्ये, आर के पाटील स्टँडमध्ये प्रेक्षकांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा सुनील. लेफ्ट आर्म फलंदाज तयार होते अर्जुन. शॉर्ट बॉल अगदी गोलंदाज स्लिप झाले, मात्र फलंदाजांच्या बॅटवर चेंडू आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. थोडस नाही जास्त दुखापत झाले असेल तर आपल्याकडे फर्स्ट एडची सुविधा आहे आणि त्यांनी जो स्पॉन्सर केले त्यांची देखील उपस्थिती झाली आहे दुपारच्या क्षेत्रामध्ये. सुमित पाटील भिवंडीचे वाटतच नाहीत. आउट ऑफ द महाराष्ट्र कुठे बाहेरून आलेले वाटतात. न्यूझीलंड वरून आलेले आहेत. ओके केन विल्सन न्यूझीलंडचे त्यांचे परिवाराचे नातेवाईक असतील. झाडू तयारीत ठेवा खेळपट्टीवर. चंद्रकांत या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. झाडू थोडंसं तयार ठेवा आपण, कारण की जास्तच धूळ जे आहे पट्ट्यांवर आली आहे. पंचांचं म्हणणं आहे. खराब चेंडू आहे, अगदी वाईट आहे. बॅटरच्या रेंज पासून भरपूर दूरवर होता चेंडू. एक्स्ट्रा धावा झालेल्या आहेत त्या 5 धावा धावपलकावर 5 रन्स. जर विराट चौरगे इथे आले असतील तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. वॉलॉफ बहादूर करिश मात्रेंची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर. नारायण एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर देखील आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका साईडला उडवलाय चेंडूला. मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा खणखणीत षटकार, भरपूर उशिरानंतर येणारा हा षटकार आहे. खऱ्या अर्थाने 2 दिवस दीपेश नाईक यांच्या घरी कार्य होतं, लग्न कार्य, आणि त्यांची झोप पूर्ण झालेली नाही आहे. थोडंसं आराम करतायत, करू द्या. खुर्चीमध्ये त्याने झोप काढली आहे, मात्र षटकार इथे आलाय. षटकाराने धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा धावपलकावर. 11 रन बन चुके. देवरुंगचे ऋतिक आहेत, त्यांची कोणीतरी बॅट घेतली आहे, ती बॅट त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. देवरुंग संघाचा खेळाडू आहे ऋतिक, जो इथे खेळला मगाशी. त्याची बॅट जर कोणाकडे असेल त्यांनी जमा करायची आहे. झाडू मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. आयोजक कमिटी, सध्या आयोजन कमिटी संदीप पाटील बिजी आहेत, थोडेसे जेवण देखील करतात. काही आहेत व्यासपीठावर, त्याच्यामध्ये मयूर जोशी आला मैदानामध्ये. स्वच्छता अभियान हे आपण पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर. राजा छत्रपती शिवाजी महाराज
नक्कीच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी आज तिथीनुसार जन्मोत्सव देखील आहे त्यांचा आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाला आज सण साजरा करताना पाहायला मिळत आहे. असंही आपण हृदयापासून मनापासून सर्व देवांना मानत असतो. आपण हिंदू आहोत आणि हिंदू जन्माला येणं म्हणजे सोपं काम नाही आहे. आपण सर्व देवांना मानतो असंच आपण म्हणू शकतो. गणपती बाप्पाचे आज संकष्टी आहे, त्यांना देखील आपण पाहतोय. धन्यवाद आमचे कॅमेरामॅन भावेश बारसी, कॅमेरा ऑपरेट करताना आपण पाहतोय. आमचे VIP डाईज वॉल ऑफ भादवर करिश मात्रे यांची उपस्थितीनंतर थोडंसं मंच जो आहे हळूहळू भरताना तुम्हाला पाहायला मिळतं. कारण की सुमित पाटील जे फर्स्ट एड ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेला आहे या स्पर्धेकरिता, त्यांची उपस्थिती पाहतोय. आणि ज्यांनी कोल्ड्रिंक स्पॉन्सर केलेले आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात निशिकांत पाटील यांची उपस्थिती पाहतो. आणि चंद्रकांत जोशी थोडीशी चर्चा करताना आणि त्यांच्या बाजूला जी शेलार ज्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आज अख्खा दिवस व्यासपीठ सुटणार नाही आहे संदीप जुकर पाहतोय आपण. काल पूर्ण दिवस चेंडूच्या मागे राहिले, चेंडू आणण्याचं काम केलं त्याने. कारण की आयोजक आहे स्वतः, स्पर्धा ऑर्गनाईज करणं, त्या स्पर्धेचं पूर्णपणे शेवटपर्यंत लक्षात ठेवणं काम सोपं नाही आहे. नक्कीच पाईपलाईन विभाग, रिक्षा युनियन अध्यक्ष सदस्य सर्व काही इथे येऊन गेलेत. तर सदस्य पाहतोय आपण संदीप जुगर. तर आता इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन, श्याम नाईक गॅलरीकडून गोलंदाज आपली तयारी करताना रुपेश सुनील बॉलर नेम, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि इथे आता पाहतोय की पॅटची एज घेतली आणि एक मोठा धक्का लागलाय. हेमंत बॅक टू द आउट. बॉलर नेम ओमकार, ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तुम्ही एखादा खेळाडू एक्स्ट्रा बरोबर घेऊन येत जा. आमच्या RN11चे कधी कधी मॅचला 25, कधी कधी 11 पण जमत नाही. कधी कधी 9 खेळाडू घेऊन खेळत असतात. आता नवीन फलंदाज विनीत आला मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला ऑर्गनायझर आहे. चांगली स्पर्धा संपन्न झाली होती. चांगली सुरुवात केली गोलंदाजाने विकेटनं. कधीही दस्तक देऊ शकतो BTPL भादवा टेमगरपडा प्रीमियर लीग. याच मैदानावर भव्य नाईट स्पर्धा न भूतो न भविष्यातील असा ऐतिहासिक सण यो आमच्या गावासाठी क्रिकेटचा वारसा आहे. आणि तिथूनच आमच्या खेळाडूंची निवड होत असतो. ग्रामीणचा क्रिकेट असो, मग सिटी फॉर्मॅट क्रिकेट असो. चांगले चांगले खेळाडू आमच्या गावामध्ये भरपूर आहेत. तर गर्विष्ठ आहेत थोडे. चांगला स्ट्रोक बनवता आला नाही. समोर लॉंगनला खेळलाय. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकच धाव इथे पूर्ण केली आहे. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 12 धावा. सात टीम खेळलेले, 7 टीम. विचार कर करेश, आपण पूर्वी क्रिकेट खेळायचो तेव्हा आपल्या 11 बरोबर असायचे. एक 12वा खेळाडू मी नावा सांगायला असायचो. आज 7 टीम ज्युनियरच्या झालेले आहेत. मग याला मी गर्विष्ठच म्हणू शकतो, दुसरं काहीच म्हणू शकत नाही. तुम्ही 2 टीम बनवा ना प्रॉपर गावातलेच खेळाडू घ्या, माझं असं म्हणणं आहे. प्रत्येक संघामध्ये कोणाचा उल्लेख करू सांग. तर एक धाव इथे मिळालेली आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 13 धावा. ग्रामीणचे 2 टीम ठीक आहेत. तुम्ही जर ज्युनियर खेळता तर 2 टीम ठीक आहेत. 40+ देखील आता जवळजवळ 8 टीम झालेले आहेत गावामध्ये. ज्युनियरच्या 7 आहेत, ग्रामीणच्या 2 आहेत. हळूहळू जसं डेव्हलप होतच चाललेलं आहे भादवा टेमगरपाडा गाव, तसंच क्रिकेट वाढत चाललेलं आहे. 40+ ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये 2 संघ आहेत. ओल्ड 40+ मध्ये 2 आहेत. टोटल 4 संघटना आहेत आणि 8 टीम आहेत. कुठे कमी पडणार नाही असं गाव आहे. तुम्हाला अजून एक संघटना झाली तरी टीम बनेल, एवढी ताकद आहे या गावामध्ये.
एक खेळाडू चांगला खेळला का त्याच्या मागे 10 खेळाडू पोहोचत असतात. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रूफ करा. तुम्ही तुमचा चांगला क्रिकेट खेळा. तुम्ही तुमच्या नावासाठी खेळतात. तुम्ही तुमच्या गावासाठी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. जेव्हा आपण गावासाठी खेळतो ना, आपल्या अंगावर जेव्हा गावाची जर्सी येतो ना, तेव्हा आपला अभिमान असतो. तुम्ही गावासाठी नेहमी क्रिकेट खेळत राहा. इथे फसलाय चेंडू हवेमध्ये आणि आता आपण पाहतोय की दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. मात्र विकेट किपर संधीचं सोनं करतायत, ते आउट होत आहे. विकेट मिळालं इथे. विकेट +1, एक धाव आली आहे स्कोर कार्डवर. अर्जुन बॅक टू डगआउट. असं वाटतं की आज आमचा भांजा आलेला नाही, आयुष माली बाटाले. आता अजित मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा झालेल्या आहे धावबलकावर 15 धावा, 15. आज कितीक वर्ष आपण पाहतोय की या क्रीडांगणला थोडासा आराम मिळाला होता. निवडणुका झाले तेव्हा करेश मात्रे ग्राउंडवर कोणी हेरून बघितला नव्हता. तेव्हा आई गावदेवी या स्पर्धेचं आयोजन झालं तेव्हा हा क्रीडांगण स्वच्छता क्लीन करण्यात आलं. हिरवल आणलेला आहे शरद मात्रे, विजय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, आई गावदेवी स्पोर्ट भादवड यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा हा क्रीडांगण पुन्हा एकदा बनवलेला आहे. आणि आता ते आपण पाहतो की स्पर्धा सुरू झाल्या फायनली. कारण की प्रत्येक वर्षी 10 ते 12 टुर्नामेंट होत असतात आणि आता चालू अंगामध्ये 2 स्पर्धा झालेल्या आहेत आणि उद्यापासून ठीक ओरिजिनल क्रिकेट, ओरिजिनल फुटीप्लेचा क्रिकेट सुरू होणार आहे. नाही, मी मगाशीच उल्लेख केला की BTPL कमिंग अप. चला संदीप पाटील, आपण स्कोरिंगचं काम करायचं आहे आता. कैलाश नाईक आलेले आहेत मैदानामध्ये. यस, गुणेश पाटील. ओके, लेजंड क्रिकेटर आहेत जादूगर कैलाश नाईक आणि त्याचबरोबर गुणेश पाटील. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेला आहे धावबलकावर 19 धावा, 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय, मात्र पाण्याची व्यवस्था झालेली आहे या स्पर्धेला. आई एकविरा कोल्ड्रिंक्स यांच्या माध्यमातून पाण्याचे बॉक्स देण्यात आलेले आहेत. जी शेलर, मंगेश शेलर, तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर चंद्रकांत जोशी यांनी देखील पाण्याची व्यवस्था केलेली आहे या स्पर्धेला. आमची A1 जोडी संदीप पाटील, संदीप जुकर यांच्यामध्ये मालिकावीर ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. निर्दोष जुकर साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्याने आम्हाला सायकल स्पॉन्सर केलेली आहे. मालिकावीर योगेश गुलवी, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी त्यांच्यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रथम आणि द्वितीय पारितोषिक आमच्या वहिनी रेश्मा शंकर जुकर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच कुमार रोहित मनोहर जोशी, द्वितीय आणि चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम देण्यात आलेला आहे. आणि प्रथम पारितोषिक दानशिव राजा सन्माननीय मदन भूषण नाईक साहेब यांचे चिरंजीव प्रभुदास नाईक साहेबांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम. आणि आता गोलंदाज पियुष आलेला आहे. अनुभवाची कुठे कमतरता नाही आहे, एक चांगला खेळाडू आहे. पहिला चेंडूवर विकेट येण्याची संधी आणि आता विकेट आलेला आहे. सुरुवात चांगली केली आहे पियुषने. मागच्या वर्षी देखील आर्यनच्या दीपेश अगदी त्याची झोप उडाली. आता संगीत ऐकायला मिळते. 2 दिवसाची जागरण आहे दीपेश नाईकची. त्यांच्या घरी कार्य होतं, लग्न कार्य. विवेक भगत नवीन फलंदाज. धावा बनत नाहीये दीपेश, विकेट येत आहेत. गोलंदाजी चांगली होत आहे. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा एखाद्या संघामध्ये 4 गोलंदाज प्रॉपरली लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, मग त्यानं थांबवणं कठीण असतो. पाहूया, अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20-25 धावा जोडाव्या लागतील. विवेक भगत स्ट्रायकिंगला. ओ, अगदी वेग, भन्नाट वेग पाहायला मिळत आहे. वाईट यॉर्कर चेंडू. स्ट्रोक खेळण्याकरिता ऑफर नव्हती फलंदाजाला. चांगली गोलंदाजी पाहतो पियुषची आपण.
आज सकाळपासून नागराज पाटील स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम, शुभ आगमन होत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी जी आहे ती आम्हाला देण्यात आलेली आहे. सन्माननीय संतोष कजरू नाईक, दीपेश नाईक यांचे पिताश्री आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिस्टर वाईटचा इशारा आलाय. एका धावाने 20 धावा धाबलकावर 20 रन. दीपेश नाईक यांचे पिताश्री आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे. संतोष नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ अगदी भन्नाट वेग आणि ढांडीगुल विकेट. यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. आणि क्लीन बोल्ड केला इथे गोलंदाजाने. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमगर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमगर पाड्यानं. डीजे दीपेश जेव्हा हे संगीत वाजवतात ना तेव्हा वाटतं टेमगरपाडा गावामध्ये क्रिकेट होत आहे. आणि जर त्याने हा संगीत नाही वाजवलं तर असं वाटतं की क्रिकेट होत नाही. म्हणून तुम्ही हा संगीत सुरू ठेवा. चौकार, षटकार, विकेट नंतर. लास्टचा दिवस आहे, फायनलचा दिवस आहे. प्रेम आले नवीन फलंदाज. गोलंदाजीसाठी तयारीमध्ये पियुष चांगली गोलंदाजी केली. प्रेम आलाय. पाहूया प्रेम कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय. चेंडू कमी राहिल्या, धावा जास्त बनवल्या तरच काहीतरी टार्गेट सेट होऊ शकतो. अगदी आते ही सुरुवात, छा गए टावरिंग षटकार. अगदी रिगल स्केअरची जी बिल्डिंग नवीन तयार होत आहे त्याच्यावरती चेंडू लँड झालेला आहे. आणि असं म्हटलं जातं की एक मारा लेकिन सॉलिड मारा. कडक प्रेमच्या बॅट मधून येणारा हा षटकार पाहतोय आपण. पुन्हा एकदा अजून एक. ओ माय गॉड, बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6 बाय प्रेम. ऑन फायर नाव. कुठे ठेवला होता लपुना. खेळतन मैदानानं पोर खेळतन मैदानानं पोर खेळतन मैदानानं. मारती चौकार षटकार आज भातवड टेमगर पाड्यानं. आज भातवड टेमगर पाड्यानं. आज भातवड टेमगर पाड्यानं. धन्यवाद डीजे दीपेश. शंकर दादाने सामने ठेवी. षटकारांच्या हॅट्रिकवर आलेला आहे. असं म्हणू शकता की आपण गोलंदाजी झोप उडवली. 2 षटकार ठोकून प्रेमने. धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा. एक आता म्हणू शकता की चांगली धावसंख्या उभारली आहे. कारण की यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी, म्हणजे 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेम पुन्हा एकदा तयारीमध्ये. षटकारांची हॅट्रिक पूर्ण होत आहे का पाहूया आपण. पियुष याने अगदी 3 चेंडू चांगले टाकले होते, 2 चेंडू खराब टाकले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना प्रेमला बघितला आपण. हो, थोडासा वाईट यॉर्कर चेंडू, जोरदार अपील केली जात आहे. लाऊड अपील आहे, नक्कीच जोरदार उचलून ठेवलेली आहे. बरीच बेस्ट जज बघितलं त्यांनी आणि चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि इथे आता पाहतो की षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहे ते 32 धावा धाबलकावर 32. आमचे कॅमेरामॅन थोडासा VIP टाईजवर कॅमेरा घ्या आपण. संतोष नाईक साहेबांना आपण दाखवायचं आहे ज्याने आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. आणि त्यांचे चिरंजीव दीपेश नाईक यांनी देखील या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम केलेलं आहे. आदेश नाईक यांच्या 3 आपण पाहतोय 3 ट्रॉफ्या घरातून आलेल्या आहेत. नाईक परिवाराचा आम्ही आभार व्यक्त करतोय. रिक्षा युनियन सदस्य पाईपलाईन ते सोनाले संतोषजी नाईक यांची उपस्थिती पाहतो व्यासपीठावर. आणि मला वाटतं की विराजजी चोरगे यांची उपस्थिती झालेली आहे.
मोस्ट वेलकम. मुख्य व्यासपीठावर यायचं आपण. नक्कीच भिवंडी इमर्जिन संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि आर्यन अगदी आपली शाळा सुटली आहे असं बॅक्स या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती होते. बालाजी एकर्स डेव्हलपर्स, डीवाय फाउंडेशन, हे सर्व गोष्टी ज्या बघितल्या आपण तर दयानंद सोरगे साहेब आणि त्यांचे चिरंजीव आहेत विराज. नित्यानंद क्रिकेटवर प्रेम त्यांचं आपण पाहतोय. मग व्यवसाय क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, मग ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो, मग भिवंडी प्रीमियर लीग असो, त्यांच्या नावाचा संघ प्रत्येकही फॉर्मॅटमध्ये असतो आणि त्यांची स्पर्धा देखील तुम्ही अनुभवतात. आणि आता सध्या आर्यन चषकामध्ये ते आलेले आहेत. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आलेला आहे, बॅकअपला आहे तिथे क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल आणि आता योग्य तो निर्णय घेतलेला आहे स्ट्रायकिंगच्या फलंदाजाने की स्ट्राईक दिली आहे ती प्रेमला. अगदी प्रेमच्या 2 बॅटवर चेंडू आलेला आहे, त्याच्या बॅटमधून 12 धावा आपल्या टीमसाठी आलेल्या आहेत. रोशन श्याम नाईक गेले रिंगकडून, रफ्तार के सौदागर थोडंसं बघितलं ऑफ स्टिक सोडून चाललाय चेंडू, तर पंचांनी लगेच आम्हाला इशारा केला की हा वाईड आहे. एक धाव फार महत्वाची, कारण की टार्गेट सेट करत आहे टीम प्रथम एंटरप्राइजेस. व्हीएस अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाचं नाव आपण आवर्जून ऐकत असतो. आता प्रथम एंटरप्राइजेस या नावाने खेळत आहे सध्या संघ आपण पाहतोय. रांजोली गावचा हा संघ आहे. रोशन आता मोठा फटका ऑन साइडला खेळलाय, चेंडू चाललाय सीमा रेखा पार आणि आतापर्यंत हा तिसरा षटकार पाहतोय आपण प्रेमच्या बॅटमधून. कडक बॅटिंग पाहतोय, कडक बॅटिंग पाहतोय. जिथे धाबा बनत नव्हत्या, जिथे आपण जर विचार केला तर 16 चेंडूचा अगदी खेळ 15 चेंडूचा खेळ समाप्त झाला होता तेव्हा फक्त 19 धाबा होत्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ही चेंडू वाईट झालाय, धावा बनत नाहीये प्रथम एंटरप्राइजेस संघ. मात्र त्याने बघितला की नयन आलाय बॅटिंगला आणि पुन्हा एकदा ते बसले इथे येऊन आणि कडक 500ची नोट त्यांना दिली. त्याने कंट्रोलचा फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, मात्र तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. थ्रो कलेक्ट केलेला आहे, फक्त एकच धाव. स्ट्राईकवर आता फलंदाज असेल अजित. अजूनही 3 चेंडूचा खेळ करायचा आहे. 3 चेंडू मध्ये ना 10 धावा जरी आल्या तरी विनीत खुश होईल. पाहूया अजित काय करतोय. मोठा फटका ऑन साइडला, वॉड स्ट्रोक, ताकद झोकली या स्ट्रोक मागे आणि चेंडू सीमा रेखा पार, षटकार. कदाचित चंद्रकांत जोशी आपण दीपेश नाईकला सुट्टी दिली पाहिजे. दीपेश डीजे निवांत झोपलेले आहेत. 2 दिवस त्यांची जागरण झाली आहे, 2 दिवस त्यांचा हल्दी लग्नाचा कार्यक्रम होता घरामध्ये. तुझ्या सांगण्यावरून ते थांबले, मात्र त्यांची झोप काही पूर्ण होत नाहीये. षटकाराने धावा झालेले आहेत धावफलकावर 48 धावा, एक चांगली धावसंख्या. पुढचा चेंडू रोशनचं. आता हा चेंडू बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच सांगतायत की इट्स वाईट. 49 झालेले आहेत, 49 धावा धावफलकावर. अगदी 15 चेंडू पर्यंत 19 धावा होत्या. एका एक पिक्चर मध्ये आलेले आहे टीम आता प्रथम एंटरप्राइजेस. प्रथम फलंदाजी करते आणि प्रथम एंटरप्राइजेस संघाचा टार्गेट आता चांगला सेट होत आहे. रोशन आता इथं फर्स्टला आहे, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज पोहोचू शकले नाहीये.
कव्हरचा शतरक्षक पोहोचते तोपर्यंत 2 धावा पूर्ण होते. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. थ्रो आलेला आहे. 2 धावा पूर्ण होत्या. धावा झालेल्या आहेत. अशा प्रकारे 50 हा आकडा गाठला. 51 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे प्रथम इंटरपाहिजे संघाच्या खेळाडूने. जे सुरुवातीला खेळाडू आले होते त्यांना जे काम जमलं नाही ते मिडल ऑर्डर मध्ये पाहायला मिळतंय प्रेमच्या माध्यमातून. नाम तो सुनाई होगा प्रेम. प्रेम चोपडा नाही तर प्रेम मैदानामध्ये पाहतोय आपण. शेवटचा चेंडू पहिल्या डावाचा. अजून अपेक्षा आहे प्रथम इंटरप्राइजेसला की एखादा मोठा फटका येऊ द्या. मोठा फटका खेळलायच. शेवटचा चेंडू मॅचचा टर्निंग पॉइंट बनू शकतो इथे. मात्र सचिनने तिथे कलाबाजी केली आहे. काही धावा वाचवल्यात. 2 धावा तर झाल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये आऊट झाले. मात्र पंचांनी षटकाराचा इशारा केला कैलाश नाईक यांनी. चेक करूया. आपल्या टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. चेक करू आपण. दीपेश नाईक आपण चेक करून घ्यायचे. किती धावा आहेत ते आम्ही चेक करतोय. ओके कैलाश नाईक. एक शॉर्ट रन आहे. हो यस आऊट आहे. आम्ही सांगितले ना तिसऱ्या प्रयत्नामध्ये आऊट झाले फलंदाज. चेक केला जाते. हो क्या बात आहे. अगदी 4 धावा इथे वाचलेत की काय पाहूया आपण पुन्हा एकदा. स्लो मोशन मध्ये प्रिन्स मूवीज दाखवत आहेत. आमचे तिसरे पंच जर इथे असतील तर आपण या. सुरेश घरेश सर बघतायत फ्रॉम कारिवली तिसरे पंच. यानंतर आपण स्वागत सन्मान करू. तोपर्यंत प्रथम इंटरप्राइजेस आपण आपला शतरक्षक लावायचं आहे. ज्या काय असेल त्या धावा मिळतील. 2 की 6 येणाऱ्या नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचू. अगदी हवेमध्ये जम्प केलं होतं आणि सचिन असंही एक चांगला खेळाडू आहे. त्याची ही कलाबाजी पाहायला मिळाली. चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर जाऊन जम्प मारून चेंडू फेकलाय की तेच पंच पाहत आहेत. मात्र सुंदर असा हा लाईट टेलिकास्ट पाहतो प्रिन्स मूवीज. इथूनच प्रिन्स मूवीजने आपल्या करिअरला सुरुवात केली होती लाईव्हच्या दुनियामध्ये. पहिला चेंडू इथूनच दाखवला होता लाईव्हच्या माध्यमातून. सेफ आहे. फक्त 2च धावा. तर टोटल धावा झालेल्या आहेत धावफलकावर 53 आणि 54 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे. बालाजी स्पोर्ट्स टीम कॅप्टन 54 धावांचं लक्ष आहे. आपण स्वागत सन्मान करूया. मी विनंती करतोय सर्वप्रथम उपस्थित विराज चोरगे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शुभ सन्मान. मी जयदत्त जुकर दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. आपण सन ऑफ दयानंद चोरगे यांचे चिरंजीव आहेत आणि खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष देखील आहेत या भिवंडी इमर्जिनचे. त्यांचा आपण इथे सन्मान करतोय आपण. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करणार आहोत आमचे स्पॉन्सर ज्याने फर्स्ट सुविधा केलेली आहे या स्पर्धेसाठी. मी सुमित पाटील यांना विनंती करतो आपण स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. मी जयदत्त जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता जयदत्त जुकर शंकरदादा जुकर यांचे बंधू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. फर्स्ट एडची सुविधा त्यांच्या माध्यमातून. गुरुकृपा मेडिकल थँक्यू. त्यानंतर आपण ज्यांनी आम्हाला कोल्ड्रिंक स्पॉन्सर केलेले आहे निशिकांत पाटील दादांचा आपण सत्कार करूया इथे. त्यांचे पुतणे आहेत रोहन. मी सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा जयदास जुकर यांना विनंती करतोय. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. ज्यांच्या माध्यमातून नेहमी आमच्या ग्राउंडवर कोणतीही स्पर्धा असू द्या मग वॉल ऑफ बादवर करिश म्हात्रे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज देत असतात आणि याही स्पर्धेमध्ये त्यांनी ते पारितोषिक दिलेले आहेत. वॉल ऑफ बादवर करिश म्हात्रे यांचे ते शुभ सन्मान करूया. मी पुन्हा एकदा जयदास जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान आपण करायचा आहे. स्वागत आणि सन्मान इथे केला जाते करिश म्हात्रे यांचं. तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू
वंडर भिवंडी जगदीश नाईक नंतर जर कोणी या गावाची क्रिकेटमध्ये ओळख दाखवली असेल तर करेश म्हात्रे यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद करेश म्हात्रे, आपण आलात या कार्यक्रमाला. त्यानंतर आपण संतोष नाईक ज्यांच्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज करिता ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. मी पुन्हा एकदा हा स्वागत सन्मान करण्याकरिता आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक शंकरदादा जुकर यांचे बंधू जयदा जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. मित्रांनो, गाव गटाचं क्रिकेट असो किंवा भिवंडी इमर्जन्सीचं क्रिकेट असो, नेहमी दीपेश नाईक यांचा चांगला परफॉर्मन्स असतो आणि त्यांचे पिताश्री आहेत संतोष नाईक यांची इथे उपस्थिती झाली, त्यांना सन्मानित केलं जाते या व्यासपीठावर. आमचे भोजनदाते आजचे गेले कालपासून ज्यांनी भोजनाचा स्वाद दिलेला आहे या स्पर्धेला, सुजित म्हात्रे डॉन बाय, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काही सन्मान असतील ते थोड्या वेळात करू, मात्र मॅच सुरू होत आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. चला तर लक्ष जो आहे दीपेश नाईक आम्हाला सांगत आहे 54 धावा. लक्षात घ्यायचंय आमचे आयोजन कमिटी मॅनेजमेंट संदीप पाटील संदीप जुकर, आपण डगआउटमध्ये स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे जो खेळाडू कक्ष आहे ते खेळाडू कक्षामध्ये थंडगार पाण्याची व्यवस्था करायची आपण. चला पाणी जाऊ द्या डगआउटमध्ये. बालाजी स्पोर्ट टीम संघाच्या खेळाडूंना पाणी पोहोचवायचं आहे आपण. अगदी आज 6 ते 7 जार झालेला आहे, सकाळपासून इतकं वातावरण गरम आहे. आयोजकांची देखील कसोटी आहे सध्या. सलामीवीर सनी आलाय स्ट्रायकिंगला, आपण पाहतो आणि नो स्ट्राईकला पाहतोय आपण. संदीप जुकर त्या गोष्टीची दखल घेताना आपण पाहतोय. त्याला माहिती आहे पाणी एक असं आहे की तिथे आपण पुण्य कमवू शकतो आणि पुण्याचं काम आहे पाणी देणं. तो पाणी पोचवलं जात आहे. पहा नो स्ट्राईकच्या खेळाडूचं नाव माहिती नाही आहे. विनीत थोडंसं विचारून घे ना नाव बॅट्समन. योगेश 10 खेळाडू आहेत का? योगेश आणि सनी. ओके नो प्रॉब्लेम. मॅच ऑन. विनीत गोलंदाज. 54 धावांचं लक्ष आहे. सामन्याला होत आहे सुरुवात. पहिला षटक व्हेरी इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी. सनी आणि योगेश. आकाशामध्ये सूर्यनारायण अगदी चमकलाय. सनी चमकेल. खराब चेंडू टाकलाय गोलंदाजाने आणि त्याच्यावर मोठा फटका आलाय. आणि इथं पाहतोय की आपण पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. येस बिमर करिता गुणेश पाटील सर स्क्वेअर लेग पंच. ओके चेक कर देईल बिमर आहे की नाही, मात्र षटकार आलाय. खेळाडू कक्षातून आवाज द्यायचे ना आपण. ओके साइड अँगलने चेक केला जाईल. पहा फलंदाजसाठी आणि गोलंदाजसाठी एक सुवर्ण संधी आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही वाईटसाठी आणि बिमरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, मात्र पंचांना जर डाऊट असेल तर पंच रनआउटसाठी देखील घेऊ शकतात. इट्स अ नो बॉल फ्रीट. अगदी 7 धावा बोनसच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. फुलटा चेंडू अगदी बिमर चेंडू टाकला होता आणि आता फ्रीट चेंडू आहे आणि सनी स्ट्रायकिंग वर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू सनीचा हा फ्रीटचा स्ट्रोक आणि चेंडू झाला सीमारेखा पार. 1 बाउन्स येतोय चौकार. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. धन्यवाद डीजे. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात इथे बालाजी स्पोर्ट्स सरोली पाटा टीम संघाला मिळाली आहे आणि खऱ्या अर्थाने चांगला खेळ होईल हीच अपेक्षा दोन्ही संघाच्या माध्यमातून. प्रत्येकाकडून चुका होत असतात आणि असंही म्हटले जाते की आयुष्यामध्ये एखादी ठोकर लागल्यानंतर तो सुधारतो. आणि आता पाहूया गोलंदाज विनीतने पहिल्या 2 चेंडूवर ठोकर खाली आहे. येणारे 4 चेंडू त्याला चांगले टाकायचे आहेत. ब्रह्मास्त्राचा वापर, एखादा यॉर्कर चेंडूचा वापर करावाच लागेल. एखादा विकेट कमबॅक बनू शकतो गोलंदाजाचा.
अडे अडचणी आयुष्यामध्ये नेहमी येत असतात मित्रांनो. कष्ट कराल तर तुम्हाला नक्कीच यशाचं फळ मिळेल. क्रिकेट देखील असा आहे की रंग बदलणारा हा क्रिकेट आहे. नेहमी क्रिकेट ज्या प्रकारे कलर आपला बदलतो तशा प्रकारचा क्रिकेट आहे. पहा फुलटा चेंडू पुन्हा एकदा फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू झाला सीमारेखा पार. 3 मोठे धमाके पाहायला मिळाले पहिल्या 3 चेंडूंवर. धन्यवाद डीजे. येती पाव आज दक्षने थोडंसं निराश केलं. पहिल्या चेंडूवर शिकार बनले होते गोलंदाज आणि सुनीलचे. त्यानंतर हेमंतने देखील निराश केलं होतं आणि त्यानंतर अजितने थोडासा प्रयत्न केला. आपलं अर्जुनने एक षटकार ठोकला होता. अशा टोटल धावा 53 बनवल्या आणि 54 धावांचं आव्हान. आणि सुरुवातीलाच पाहतोय की विनीत असं पाहतोय की आपण जो नवीन रिलायन्स पॉइंट जो बनलेला आहे वंजारपेठे नाक्यावर, त्याच्यामध्ये ज्या प्रकारे ATM जो आपला घेऊन खर्च करत आहे त्या प्रकारचीच गोलंदाजी पाहतोय आपण. 3 फुलटा झालेले आहेत तर 1 यॉर्कर येणं फार महत्वाचं आहे. आत्मविश्वास वाढवावा लागेल गोलंदाजाला. हम भी किसी से कम नाही असं नक्कीच सांगावं लागेल. नाही ना मग येणाऱ्या मला वाटतं की पुढच्या षटकापर्यंत मॅच फिनिश होईल अशा प्रकारची जर गोलंदाजी 1 2 3 4 चौथ्या फ्लोअर पर्यंत चेंडूला पोहोचवलाय. या स्पर्धेतील सर्वात उंच देखील आणि सर्वात लांब देखील म्हणू शकता आपण हा षटकार. आता बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. एक रिव्ह्यू आहे बिमर करिता. पाहूया, चेक करूया. तिसरे पंच आहे ते चेक करतील. सुरेश गरज सरांची देखील थोडीशी परीक्षा आहे. त्यांना देखील वारंवार चेक करावा लागत आहे. गुणेश पाटील सर पाहता मैदानामध्ये कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये त्या गोष्टीकडे देखील ते लक्ष ठेवत आहेत. साइड अँगलचा कॅमेरा जो आहे त्याच्यामधून थोडासा आपण बघितलं तर तसं खालच्या बाजूने डीप होत आहे असं सांगतायत. मात्र मेन अँगल जो आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट होईल. इट्स अ फेअर. फक्त षटकारच असेल तेच निर्णय पंचाने दिलेला आहे. सुरेश गरज सर, मॅचचा चेंडू जर मिळाला असेल तर फेकून द्या मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू द्या. मयूर, धावा किती झाल्या? टोटल धावा किती झाल्या? 23 धावा. शॉर्टकट असंही आमच्या भादवड टेमगरपाडा गावातून सरोली पाडा इथे जाण्याकरिता शॉर्टकट भरपूर आहेत. आमचा वालूवरचा रस्ता एक फेमस रस्ता आहे. मग आमचा बेऱ्यावला एक रस्ता, मग नितेश पाटील यांच्या घराच्या बाजूने एक रस्ता, छोट्या यांच्या घराच्या बाजूने एक रस्ता आहे. आणि तोच शॉर्टकट सध्या इथे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाचा पाहतोय आपण. संदीपने बघितलं मागच्या 4 चेंडूंना सीमेच्या बाहेर फेकला गेला म्हणून संदीप जुकर आणि संदीप पाटील बाउंड्री लाईनचा ताबा घेण्यासाठी जाताना A1 जोडी. धन्यवाद संतोष नाईक, आपण आपली उपस्थिती दाखवली. या स्पर्धेला आपण तुमच्या माध्यमातून सह खर्चातून एक ट्रॉफी तुम्ही तुमच्या माध्यमातून दिलेली आहे त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. विनीत, फुल खर्चा फुल चर्चा. पंच केला. आता हवेमध्ये चेंडू आहे. झेच करू शकले नाहीये आणि आता मोका भी दिया और चौका भी दिया. चेंडू सीमा पार येते चौकार. आज मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 धन्यवाद ची डीजे. पोरं. सन्नी ने आज विचारच केलाय, जो कुछ करना है हमें ही करना है. 1 मॅन आर्मी. आज भावेशने देखील 48 धावा बनवल्या होत्या अर्षित इंटरप्राइजेसच्या. आणि अजून एक मोठा फटका, अजून एक चौकार पाहायला मिळेल. 31 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने. थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि मी म्हणेल की आर्यन चषक 2026 या स्पर्धेतील सर्वात मोठा षटक आहे आणि सर्वात महागड. आणि एका चेंडूचा खेळ बाकी आहे. असं वाटतं फायनल लवकरच सुरू होईल आजच्या दिवसामध्ये. फुलटा चेंडू पुन्हा एकदा मागच्या बाजूने चेंडू चाललाय. शॉर्ट थडव्यांचा शतरक्षक नक्की करेल तरी काय. जसं चेंडू बॅटवर येतो तसंच चेंडू सीमा रेखा पार जाताना पाहायला मिळतोय. अजून एक चौकार. टोटल धावा आलेल्या आहेत त्या 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उतरलो सारे धन्यवाद डीजे. मैदानानं. एकनाथ मुकणे साहेब महाराष्ट्र पोलीस इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण नेहमी
बॉर्डरवर जवान आर्मी आणि आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस आपल्याला सुरक्षित ठेवत असतात. मुकणे साहेब उपस्थित झालेत या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शंकरदादा झुकर, आर्यन 11 आणि आर्यन चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. एकनाथजी मुकणे साहेब महाराष्ट्र पोलीस यांची उपस्थिती या व्यासपीठावर. 35 धावा खर्च केलेल्या आहेत. ना असा होतो कधी कधी. सकाळी दीपेश नाईकने देखील त्या धावा खर्च केल्या होत्या. असा एखाद्या गोलंचा दिवस असतो, कधी नसतो. मग कधी तुम्ही एक दिवस तुम्ही विनीतला देखील टाळ्या वाजवताना बघितलेल्या आहात. विनीतचं जेव्हा 3चं षटक, 4चं षटक, 2चं षटक जेव्हा टाकत असतो तेव्हा त्याच्या टाळ्या होत असतात. त्याचं मनोधैर्य वाढवणं फार महत्त्वाचं आहे. अशा होत असतात. या चुका सुधारल्या जातील. येणाऱ्या कदाचित ही मॅच जर जिंकली ना प्रथम इंटरबॅच संघाने तर पुढच्या मॅचमध्ये त्याच्या चुका या माफ होतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दक्ष आलेला आहे. दक्ष गोलंदाज. 56 बनवायचे 19 बाकी आहेत अजून 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. दक्ष भरपूर उशिरानंतर योगेशला स्ट्राईक मिळाली आहे. योगेश देखील मोठे फटकेच खेळण्याची तयारी करत आहे. गॅप आहे. इनटू द गॅप. चेंडू सीमारेखा पार चौकार. म्हणजे पंच कैलाश नाईक, गुणेश पाटील यांना जास्त वेळ मैदानामध्ये थांबता येणार नाहीये. त्याकरताच हा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. वातावरण गरम आहे, उष्णता जास्ती आहे. मायरा 11 टीमचे कॅप्टन सिद्धेश आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. पुढचा चेंडू मोठा फटका साईडला. वॉड स्ट्रोक. ओ हो हो हो. नाही मी म्हणेल विराट चोरगे जे आहेत, ज्यांनी हे खेळाडू प्रत्येक क्षेत्रामधून निवडलेले आहेत, ते गेले मागचे 4 सीझन पासून पाहतो की खेळत आहेत आणि एकही नवीन खेळाडू त्या संघामध्ये सहभाग झालेला नाहीये. कॉन्फिडन्स जो आहे हाय लेवलचा ठेवलेला आहे या खेळाडूने, म्हणून हे खेळाडू त्यांना सोडून गेलेले नाहीयेत. नाहीतर कधी कधी आपण बघितले कधी आले कधी गेले समजलं नाही. मात्र पुन्हा एकदा योगेशच्या बॅटमधून येणारा हा षटकार पाहतोय आपण. प्रत्येक संघामध्ये आपण नवीन नवीन खेळाडू बघितलेत. मयूर आपल्या संघामध्ये देखील 2 खेळाडू नवीन आले. लैलेश आला, परत देवेंद्र ठाणगे आला आणि आता बालाजीमध्ये पाहतो की तेच खेळाडू आहेत. पाहूया. एकही सिंगल डबल नाहीये. मोठा फटका जर मारला तर एक रेकॉर्ड प्रस्तावित होऊ शकतो. मात्र धाव मिळत नाहीये. डॉट. पहिला चेंडू डॉट आलेला आहे. नक्कीच किती चेंडू बाकी आहेत या षटकाचे? 2 चेंडू. रेकॉर्ड बनू शकतो. 53 धावा. अगदी 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे. दक्ष वेगाने टाकलेला हा चेंडू आणि हा चौकार झालाय. मॅच फिनिश. मॅच जिंकले ते बालाजी स्पोर्ट्स सर्व्हिस टीम संघाने. अभिनंदन. अगदी 11 चेंडू मध्ये हा सामना जिंकलेला आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक संघाच्या झोपा ओढवणारा परफॉर्मन्स केला बालाजी स्पोर्ट टीम संघाने. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टीम घर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टीम घर पाड्यान. आर्यन चषक ठेवला. ज्याने 34 धावा बनवल्या नाव आहे सनी. इज अ मॅन ऑफ द मॅच. हाय स्कोरिंगचं मॅच होतं म्हणून या मॅचचं मॅन ऑफ द मॅच सनी ठरलेलं आहे. सनी आपण व्यासपीठावर यायचं आणि मायरा 11 भादवड टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नयन आलेला आहे. तर बालाजी स्पोर्ट्स टीम संघाचा देखील आपण कॅप्टन पाठवून द्यायचं टॉससाठी. आणि येता येतं सनी तू पण ये. तुझ्या संघाला एक कोल्ड्रिंक्स आहे 2.5 लिटरचा. कॅडबरीचं बॉक्सचं सेलिब्रेशन कॅडबरी आहे आणि एक ट्रॉफी आहे. गुणेश पाटील थोडेसे खुश असतील की जास्त वेळ मैदानामध्ये थांबू शकले नाही ते. वातावरण गरम आहे. लवकरात लवकर मॅच फिनिश झालेली आहे आणि असं वाटतं की फायनल बरोबर वेळेवर सुरू होईल. चंद्रकांत 2 मॅचेस जर बघितले आपण तर जर लवकर झाले तर ओव्हर्स फायनल ओपन करू. सचिन सचिन दोघं पण या पटापट. चला
टॉस करूया आपण. पहिला सनी लवकर या आपण. टॉस देखील करू, मॅन ऑफ द मॅच देऊ. शीतपेय कोल्ड ड्रिंक्स विथ ट्रॉफी अँड कॅडबरी. ट्रॉफी स्पॉन्सर आज सकाळपासून त्यांची उपस्थिती होती या व्यासपीठावर. चांगलेच मित्र आहेत आमचे. तुषार चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण पहिला देणार आहोत. मी विराज सोरगे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी जी आहे आपण आपल्या खेळाडू सनीला द्यायची. आपण सनीने ठोकले 34 धावा या मॅचमध्ये, म्हणून बनलाय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन, थँक्यू विराज. आणि पुढचं कुछ मिठा हो जाए वाला बाजूर करिश मात्रे आपण हा सेलिब्रेशन कॅडबरीचा हा बॉक्स जो आहे आपण द्यायचा आपण. अभिनंदन. आणि सनी तुझ्या माहिती करता पुढील जो बक्षीस असणार आहे आई एकविरा कोल्ड्रिंक हाऊसमधून तुम्ही एक थंडगार तिथून चिल्ड कोल्ड्रिंक्स घ्यायची आपण. फक्त जीत शेलार किंवा मंगेश शेलार यांचं नाव सांगायचं आपण. पुढील मॅचच्या टॉसकडे जाऊया आपण. मी विराज सोरगे आणि करिश मात्रे यांना विनंती करतोय आणि आमचे एकनाथजी मुकणे साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस करतोय आम्ही. आपण आहोत जुकर फॅमिली, शंकरदादा जुकर, रेश्मा शंकर जुकर या फॅमिली टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. वेलकम करेश साहेब मधीने आपण. आमचे कॅमेरामॅन फोकस करताना हा टॉस बॉक्स नाही इम्पॉर्टंट टॉस आहे. आयोजक शंकर जुकर आणि दुसऱ्या बाजूला आर्यन चषक. ओके, मुकणे साहेबांच्या शुभ असतील पुढील मॅचचा टॉस. चला नयनचा कॉल असेल. मायरा 11 आर्यन चषक असा कॉल आहे आणि आलेल देखील तीच आहे. थँक्यू साहेब, बसून घ्या. करेश आपण देखील बसून घ्या. विराज आपण देखील बसून घ्यायचं आहे. फक्त निर्णय घेऊया आपण. नयन, खऱ्या अर्थाने असं म्हटलं जाते की हाय क्वालिटीचं क्रिकेट जेव्हा आमने सामने चांगले खेळाडू असतात तेव्हा परफॉर्मन्स देणं फार महत्त्वाचं आहे. काही तर सवाल जेव्हा उठले होते तुमच्यावर देखील की बॅटला चेंडू लागत नाही, अजूनही खेळपट्टीवर थांबला आहे. मात्र शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि गोल्डन सिक्स. किती आत्मविश्वास होता आपल्या मनामध्ये? आत्मविश्वास होता आणि त्याप्रमाणे दडपण पण होता, कारण की 3 बॉल मी खेळलेलो होतो आणि 1 रनमध्ये खेळत होतो. काय नाही, पोरांचा विश्वास होता माझ्यावर आणि ते मी करून दाखवलं. एक ट्रॉफी जिंकली आहे. आर्यन चषकाची खासियतच आहे गेली 90 पर्व आहे या स्पर्धेचं आयोजन करतायत. चांगली संकल्पना, चांगलं आयोजन आहे. कुठपर्यंत लक्ष आहे तुमचं या स्पर्धेमध्ये? काही नाही, आम्ही प्रत्येक सामना हा फायनल सामना म्हणून खेळण्याचा प्रयत्न करतो. टॉस इम्पॉर्टंट होता का? हो नक्कीच. जिंकलं काय नाही? क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी शुभेच्छा. आज क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. तीच बालाजी टीम जी मागच्या 3 वर्षापासून आपण पाहते खेळते, त्यांचा तोच हाय क्वालिटीचा क्रिकेट पाहायला मिळाला. टीमला काय सांगशील इथून बॅटिंग करायची प्रथम? सर्वांनी चांगला खेळ करावा असाच, आणि बॉलिंगमध्ये थोडा मार खाल्ला, थोडा तेच चेंजेस करावं. आम्ही उम्मीद करू की आर्यन चषकाच्या फायनलपर्यंत आपण खेळणार आहेत. हो नक्कीच. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. टॉस झालेला आहे. मायरा 11 वन द टॉस. इलेक्ट्रिक फील्ड्स पहिला नक्कीच सनी आहे इथे. सनीला चिल कोल्ड्रिंक्स आलेली आहे. निशिकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली कोल्ड्रिंक्स आहे. सुमित पाटील यांना विनंती करतोय आणि रोहन आपण ही मिळून दोघांनी कोल्ड्रिंक द्यायची आहे. या आपण पाहू शकता. सनी त्यांना पण द्या का थोडं थोडं. सामन्याला सुरुवात. मयूर पाटीलचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. काय मॅच आपल्याला मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली मित्रांनो. आणि चेसिंग काय असतं ना, ती चेसिंग इथे दाखवताना बालाजी स्पोर्टचे दोन्ही सलामीवीर यश, योगेश आणि सन्नी यांच्या माध्यमातून एकही सिंगल किंवा डबलच्या माध्यमातून धावा आली नाही. सर्वच्या सर्व धावा या षटकार आणि चौकाराच्या रूपामध्ये आल्या. धन्यवाद डीजे. दीपेश नाईक, तुमचं जर जेवण झालं असेल तर तुम्ही आमच्या कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. 1 तासापासून तुम्ही जेवणाचं कारण सांगून गेलेत, अजूनही आलेलं नाही आपण. बाजूवर टीम घर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. बाजूवर टीम घर पाड्यानं. धन्यवाद. आपण एक स्वागत सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. शंकरदादा जुकर यांचे मित्र लहानाचे मोठे एकत्र झालेले आहेत.
ज्याने 2 दिवस या स्पर्धेला आणि नेहमी आर्यन चषकाची जेव्हा स्पर्धा होते तेव्हा त्या स्पर्धेकरिता अन्नदान असं म्हटलं जातं, भोजन ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. धर्मरक्षिता एक कट्टर हिंदू. आपण नेहमी आमच्या गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, मग सुजित म्हात्रे आमचे डॉन बाय यांचं कार्यक्रम अगदी थाटामाटाने होत असतो. आणि आज आर्यन चषकासाठी 2 दिवस ज्यांच्यामधून जेवणाची व्यवस्था झालेली आहे त्यांचं आपण स्वागत सन्मान करूया. मी विनंती करतोय शंकरदादा जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या परम मित्र सुजित म्हात्रे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं. आपण आपली हिंदू संस्कृती अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत सन्मान इथे केला जात आहे आणि सुजित म्हात्रे डॉनबाई यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. माहेचा प्रेम वाढवण्याकरिता प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस एकनाथजी मुकणे साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. मी जयदास जुकर यांना विनंती करतोय की दादा आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मित्रांनो, आपण नेहमी म्हणत असतो की बॉर्डरवर आर्मी आणि या भारतामध्ये आपले पोलीस आपल्याला सुरक्षित ठेवत असतात, म्हणून आज त्यांच्यामुळे आपण आझाद फिरत आहे या संपूर्ण जगभरामध्ये. धन्यवाद साहेब, आपण आपली उपस्थिती दाखवली. ऑन ड्युटी आहेत आपण, मात्र या कार्यक्रमाला आपण मित्र परिवार आहेत म्हणून एकत्र या व्यासपीठावर आपण पाहतो. धन्यवाद आपण आल्याबद्दल. आता जाऊया आपण मयूर पाटील यांच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये. चला फलंदाज बालाजी संघ, विनंती असेल आपल्या बॅटर्स आपण लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहे, कारण का मायराचा संघ देखील मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. दोन्ही पंच आमचे ते देखील मैदानामध्ये